वेलकम टू MH अकॅडमी। CET सेल महाराष्ट्र यांच्याकडनं 26/6/2024ला एक सर्क्युलर आलेलं आहे। त्या सर्क्युलरनुसार MHT CET 2024ची एक्झाम दिलेले जे विद्यार्थी आहेत फॉर द PCB ग्रुप आणि PCM ग्रुप यांच्यासाठी प्रश्न आणि उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर शीट उपलब्ध करून देण्याबाबत हे सर्क्युलर आहे। बघा, तुमची CETची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला CET सेलने टायमिंग दिला होता, एक डेट दिली होती। त्या डेटमध्ये तुम्हाला क्वेरी तिथे तुमच्या मेन्शन करायच्या होत्या, काही आक्षेप असतील एक्झामबद्दल तिथे मेन्शन करायचे होते। ते PCB ग्रुपसाठी जे डेट होती 22/5/2024 ते 24/5/2024 आणि PCM ग्रुपसाठी 24/5/2024 ते 26/5/2024। बघा, ज्या क्वेरी आल्या होत्या, ज्या आक्षेप आल्या होत्या त्याच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी CET सेलने एक अहवाल प्रसिद्ध केला होता। ते क्वेरीचं सोल्युशन प्रसिद्ध केलं होतं त्यांच्या वेबसाईटवरती, ते होतं 7/7/2024ला। त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट डिस्प्ले झाला CET सेलकडनं 16/7/2024ला। बघा, पण त्या CET सेलला असं लक्षात आलं की भरपूर विद्यार्थ्यांनी तिथे क्वेश्चन आणि आन्सर शीट बघितलेले नाही आहेत, म्हणजे त्यांचं क्वेश्चन आणि आन्सर तिथे टॅली करून बघितले नाही आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आता जे विद्यार्थ्यांनी CET म्हणजे MHT CET 2024ची एक्झाम दिली होती त्यांच्यासाठी पुन्हा इथे क्वेश्चन आणि आन्सर शीट इथे उपलब्ध होणार आहे आणि जे सुधारित आन्सर शीट आहे तिथं तुम्हाला तिथे उपलब्ध असेल, म्हणजे ज्या क्वेरी आल्या होत्या विद्यार्थ्यांच्या त्यानुसार। मग आता PCB ग्रुपसाठी ज्या उपलब्ध होणार आहे तुमच्या लॉग इनमध्ये क्वेश्चन अँड आन्सर शीट ते 29/7/2024 ते 30/7/2024 आणि PCM ग्रुपसाठी 27/7/2024 ते 28/7/2024। बघा, ह्या पिरियडमध्ये तुम्हाला जिथे क्वेश्चन अँड आन्सर शीट तिथे उपलब्ध होणार आहेत। जरूर तुम्ही त्या चेक करा आणि जे काय असतील तर तुमचे आक्षेप तिथे तुम्ही तिथे नोंदवू शकता। बघा, ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं सर्क्युलर मी सगळं तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे। अजून तुम्हाला काय डाऊट असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।